गेले किती आले किती आणि गेले किती आले गेले किती शंभरे हरे हरे आज मिळून मिळू सन्मान त्याचा आम्हाला आरक्षण घडवू स्वराज घडवू नवा घडवू स्वराज घडवू मरणकाळाची तब्येत त्यांनी ज्या पद्धतीने आपलं आयुष्य या आरक्षणासाठी लावलेलं आहे आज त्यांना बोलायला सुद्धा जमत नाही परिस्थिती आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये त्यांचं बॉडी टेम्परेचर वाढलेलं आहे एकंदरीत त्यांची जी परिस्थिती आहे ही पाहता सरकारने ताबडतोब या आरक्षणाच्या विषयावरती निर्णय घ्यावा ही या महाराष्ट्रातल्या समस्त जनतेची मागणी आहे आणि हेच या इथून मी आपल्याला सांगायला आलेलो आहे आणि मला आशा आहे की सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल त्यापेक्षा इथे असणारे सर्व जे जे बाबासाहेब आंबेडकरांचे मानणारे आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती विश्वास ठेवणारे आहेत ते सर्व हळूहळू रस्त्यावरती येतील आणि ह्या आरक्षणाचा प्रचंड उल्लेख होईल त्यामुळे सरकारने ताबडतोबीने या बाबतीत निर्णय घ्यावा ही आमची भूमिका आणि मी इथे मुद्दामून सांगायला आलेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधान लिहिताना मराठा समाजाला आरक्षण द्या हे तिथे सांगितलं होतं आणि आज या सरकारला या मंचावर मी सांगू इच्छितोय की बाबासाहेबांनी जर या समाजाला आरक्षण देण्याचं मान्य केलं होतं संविधान निर्मात्यांनी हे मान्य केलं होतं तर ज्या संविधानाच्या वरती तुम्ही राज्य करताय त्या राज्यकर्त्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या इच्छेचा मान देऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आज मराठा भेटण्यासाठी मी इथे आहे आणि आंबेडकरी समाज आपल्या खात्याला खाता लावून आपल्याला आरक्षण द्यायला पाहिजे यासाठी आपल्याबरोबर राहायला तयार आहे मी इथे जाहीर करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवाजी